आणि एक महत्त्वाची अपडेट, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सागर निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अभिषेक, भेटीगाठींना वेग आलाय, घडामोडींना वेग आलाय, या भेटीमागचं नेमकं कारण काय? प्रज्ञा, जर का पाहायचं तर काल रात्री आपण अमित शहांसोबत राज्यातल्या महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती। एकूणच मुख्यमंत्री पद असेल किंवा मग काही प्रमुख जी खाती आहेत त्या संदर्भात चर्चा झालेली होती आणि एकूण ज्या इतर चर्चा आहेत त्या आज राज्यातलेच हे नेते जे आहेत ते आपल्याला करताना पाहायला मिळणार आहे। कदाचित संध्याकाळनंतर ही बैठक जी आहे ती आपल्याला होण्याची शक्यता आहे। यामध्ये प्रामुख्याने पाहायचं तर एकूण सध्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्याला दिल्लीमध्ये घडल्यानंतर राज्यामध्ये देखील आता घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सध्याला दाखल झाले आहेत। सोबतच आमदार आशिष देशमुख हे देखील त्यांच्या सोबत होते। यात पाहायचं तर एकूणच भाजप कशा दृष्टीने आता पुढे जाताना पाहायला मिळणार आहे, कोणती खाती नेमकी पदरात पाडून घेणार आहेत, कशा प्रकारे हे जे इतर जे दोन्ही पक्ष आहेत त्यांच्यासोबत संपूर्ण चर्चा ही आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे। या संदर्भात बैठक जी आहे ती देवेंद्र फडणवीसांसोबत चंद्रशेखर बावनकुळे यांची आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि नंतर संध्याकाळी एकूणच तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होताना दिसेल। प्रज्ञा, अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।